हॅलो स्टुडंट्स, आपण LDE बघत होतो, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आणि त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं की सोल्युशन फाइंड करायच्या मेथड बघितलेल्या होत्या. 4 मेथड पहिल्यांदा बघितलेल्या होत्या. ओके, तर त्याच्यावरती आपण एक्झाम्पल बघणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. d cube y by dx cube minus 7dy by dx minus 6y is equal to 0. फर्स्ट क्वेश्चन आहे. आता याचं जर ऑक्झिलरी इक्वेशन आपण जर बनवलं तर ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ दॅट, ऑक्झिलरी इक्वेशन कसं लिहू शकतो आपण याच्यासाठी, तर d cube y हे d ऑपरेटर यूज करून लिहिलं आपण. c d minus 6 is equal to 0. that means d cube minus 7d minus 6 is equal to 0. therefore d cube minus 7d minus 6 is equal to 0 बनलं. हे झालं आपल्याकडे ऑक्झिलरी इक्वेशन. आता याचे आपल्याला रूट्स पाडायचे आहेत. तर इथे बघा की इथं d क्यूब आहे, त्याच्यानंतर 7d आहे, त्याच्यानंतर -6 आहे. ठीक आहे, d क्यूब नंतर स्क्वेअर पाहिजे होता, डायरेक्टली काय आलेलं आहे आपल्याकडं, फर्स्ट पॉवर आलेलं आहे. दॅट्स वाय आपण याच्यासाठी कसं लिहिणार, फॉर फाइंडिंग बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथडनं आपण याचा रूट्स फाइंड करूया. इथं बघा हा किती आहे आपल्याकडं, हा जर बघितलं तर आपल्याला हा 1 आहे. त्याच्यानंतर d स्क्वेअर किती आहे आपल्याकडं, 0, d -7 आहे आणि कॉन्स्टंट टर्म आपल्याकडे -6 आहे. तर याच्यासाठी आपण जर -1 फॅक्टर घेतला तर आपल्याला काय मिळेल बघा, 1 ॲज इट इज, -1 × -1, -1 × 1 किती झाले, -1 झाले, 0 -1 -1 झाले, -1 × -1 किती येतात आपल्याकडं, +1 झाले, राईट. -7 + 1 किती झाले, -6 येतात आणि -1 × -6 किती येते आपल्याकडं, +6. then -6 + 6, what we got here, 0, and here we got the 0. that's why -1 is the factor of given equation. therefore this equation can be written as, here -1 are there, that's why we should write d plus 1 in the another bracket. remaining factor काय लिहू शकतो आपण, इथं बघा हा 1 आहे तर याच्यासाठी 1d² हा मायनस आहे तर -d झाला आणि इथं -6 इज इक्वल टू 0 झालंय. आता या ठिकाणी टर्म जर बघितल्या तर इथं बघा d² -d -6 आहे. याचं मल्टिप्लिकेशन काय पाहिजे आपल्याकडे, -6 हवा आहे. अँड ऑल्सो वी वॉन्ट सबस्ट्रॅक्शन ऑफ दॅट इज द -2. देन इझी वन काय आपल्याला पाहिजे आहे, -6. therefore it can be factorized as -3 and 2, -3 × 2 -6, and -3 + 2 is the -1. therefore d plus 1, d -3 and d plus 2 is the factor of given auxiliary equation. then next one, sorry, that will be the d. therefore d is equal to -1 + 1, that's why -1. here -1 are there, therefore +3 are there. -3 it implies +3, and here +2 it implies -2. therefore its solution can be written as y is equal to 3. आपल्याकडे काय आहे, 3 आन्सर्स आहेत. दॅट्स वाय 3 कॉन्स्टंट असेल आपल्याकडे, c1 e⁻x प्लस c2 e⁻3x and plus c3 e⁻2x. okay, write down. look at for the next question. second question काय म्हटलेलं आहे बघा, d cube y by dx cube plus y is equal to 0. then its auxiliary equation can be written as, so auxiliary equation काय बनेल आपल्याकडे, d cube y plus y is equal to 0. that's why d cube plus 1 y is equal to 0. therefore d cube plus 1 is equal to 0. हे झालं त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन, राईट. हा ऑक्झिलरी फॉर्मॅट झाला. ह्याचं सोल्युशन आपण बनवायचं आपल्याला. तर इथं बघा काय दिलं आपल्याला, d³ + 1 दिलेला आहे.
डी क्यूब प्लस 1. ह्याच्यासाठी काय लिहू शकतो आपण, तर इथं जर हे त्या साईडला घेतलं तर -1 झालं. याचे फॅक्टर कसे पाडणार आपण, तर याच्यासाठी फॅक्टर पाडण्यासाठी बघा काय करणार आपण, डी क्यूब प्लस 1. ह्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे आहे, इफ वी हॅव ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, सॉरी ए क्यूब प्लस बी क्यूब, देन फॉर दॅट वी शुड राईट ए प्लस बी इन द अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तो जर फॉर्म्युला आपण याच्यावरती अप्लाय केला, डी क्यूब प्लस 1 क्यूब आपण कन्सिडर केलं आणि त्याच्यावरती जर फॉर्म्युला आपण अप्लाय केला तर आपल्याला काय मिळेल बघा, इथं डी प्लस 1 इन द अनदर ब्रॅकेट डी स्क्वेअर मायनस किती येईल ह्यांचं मल्टिप्लिकेशन ए इंटू बी लिहिलंय आपण, म्हणजे मायनस ए बी. ए किती आपल्याकडे डी आहे आणि बी आपल्याकडे 1 आहे, दॅट्स वाय डी झालंय प्लस 1 इज इक्वल टू 0 झालं. आता इथं बघा डी इज इक्वल टू आपल्याला किती मिळतंय, -1 मिळाले, राईट. अँड फॉर दॅट इथं बघा की हे 1 आहे, मल्टिप्लिकेशन 1 अँड सबस्ट्रॅक्शन ऑल्सो वॉन्ट -1, देन इट इज नॉट पॉसिबल. therefore we should go with the formula d is equal to minus of minus b plus or minus square root of -1 square minus 4ac. हे किती आपल्याकडे 1 आहे, सी आपल्याकडे 1 आहे, म्हणजे 4 आले, डिवायडेड बाय 2 इंटू 1 ॲज इट इज. हे प्लस 1 झालंय, प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ -1चा स्क्वेअर किती झाला, 1 झाला, -4, 1 minus 4 divided by 2, therefore we get 1 plus or minus 1 minus 4 किती आले आपल्याकडं, -√3 divided by 2 झालंय. तर -√3 असेल तर आपण काय लिहू शकतो सोल्युशन, तर d इज इक्वल टू -1 अँड d इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, +1 प्लस और मायनस √3i. बिकॉज ऑफ निगेटिव्ह आहे त्याच्यासाठी आपण i लिहितोय, डिवायडेड बाय 2 झालंय. हे सोल्युशन काय मिळेल आपल्याला, d इज इक्वल टू -1 1/2 प्लस और मायनस √3/2i असे मिळाले. Here 1 and here 2 solutions are there, therefore totally 3 solutions are there. Therefore y is equal to, d साठी 3 सोल्युशन मिळाले तर y कॉन्स्टंट आपल्याला 3 मिळतील. इथं बघा फर्स्ट ह्याच्यासाठी घेतला आपण c1 e⁻⁻x बिकॉज ऑफ -1 आर देअर, प्लस काय लिहितोय आपण e⁻⁴x, e⁻⁴ किती आपल्याकडे हाफ x इन द ब्रॅकेट cos of c2 cos of बीटा x, बीटा किती √3/2 आहे, प्लस काय येणार आपल्याकडे साइन ऑफ c3 साइन ऑफ √3/2x and that's the solution. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, d⁻⁴y प्लस dx डिवाइडेड बाय dx स्क्वेअर, dx⁻⁴ जे 4th ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, प्लस m⁻⁴y इज इक्वल टू 0 दिलेला आहे. आता हा जो क्वेश्चन आहे थोडासा डिफरंट आहे. Therefore applying the d operator we get d4y plus m4y is equal to 0. Therefore ऑक्झिलरी इक्वेशन जर डायरेक्टली आपण लिहिलं याच्यासाठी तर आपल्याला काय मिळतंय, d⁻⁴ प्लस m⁻⁴ इज इक्वल टू 0 मिळालं. हे त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन झालं. आता ह्याचं डायरेक्टली आपण जर आन्सर काढायचं झालं तर हे काय येतं, d⁻⁴ इज इक्वल टू -m⁻⁴ असं मिळतंय. आणि हे असेल तर आपण याचा आन्सर काय करू शकत नाही, आपण डायरेक्टली काढता येत नाही. मग दॅट्स वाय आपण काय करू शकतो, इथं थोडंसं वेगळ्या वेनं जाऊया. इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपण यूज केलं तर आपल्याला ह्याच्यासाठी काय मिळते बघा, की d² प्लस m² ब्रॅकेट स्क्वेअर असं जर आपण केलं तर आपल्याला इथं काय मिळतंय, d² प्लस m² आहे ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे काय होईल बघा, d⁻⁴ प्लस m⁻⁴ प्लस 2 टाइम्स d² m² मिळत आहे. एक्स्ट्रावाली टर्म झाली आपल्याकडे ती. मग ही ॲडजस्ट झालेली टर्म काय करायला लागेल आपल्याला, सबस्ट्रॅक्ट पण करायला लागेल, -2 टाइम्स
डी स्क्वेअर एम स्क्वेअर इज इक्वल टू 0 केलं. म्हणजे इथं ॲड आणि सबस्ट्रॅक्ट काय केलं, मायनस ऑफ 2 डी स्क्वेअर एम स्क्वेअर ॲड पण केलं ही टर्म आणि सबस्ट्रॅक्ट पण केली. इथं याच्यामध्ये ॲड झाली, याच्यामध्ये सबस्ट्रॅक्ट झाली, इज इक्वल टू 0. इक्वेशन बॅलन्स केलं आपण याच्यानंतर. नेक्स्ट बघा, जर आपण याला रीराईट जर केलं आपण डी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस दिस कॅन बी रिटन ॲज रूट 2 डी एम ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं लिहिलं आपण. तर या ठिकाणी टर्म कशी मिळाली बघा, की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मिळालं. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं जर असेल तर आपण याच्यासाठी काय लिहू शकतोय, इन द फर्स्ट ब्रॅकेट डी प्लस एम और हे आहे तसं डी स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस रूट 2 डी एम. एका ब्रॅकेटमध्ये मायनस घेतलं आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण काय घेऊया, प्लस घेऊया. डी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस रूट 2 डी एम इज इक्वल टू 0 मिळाले. तर दोन ब्रॅकेट मिळाले आपल्याला या ठिकाणी, हा एक आणि हा एक. आता हे जर ब्रॅकेट जर बघितले तर काय झालं, डी स्क्वेअर मायनस रूट 2 डी एम प्लस एम स्क्वेअर आणि इथं डी स्क्वेअर प्लस रूट 2 डी एम प्लस एम स्क्वेअर आहे. जर इथं आपण डी आपल्याकडे व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल कन्सिडर केलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं. हे काय झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं. कुठल्या फॉर्ममध्ये, डी स्क्वेअर हा व्हेरिएबल घेतला, एम हा कॉन्स्टंट, देअरफॉर हे सेपरेट केलं आपण आणि याचे जर रूट्स फाइंड केले फॉर दिस अँड फॉर दिस, तर आपल्याला बघा हे अनसॉल्वेबल क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. दॅट्स वाय आपण फॉर्म्युला मेथडनं जाऊया. तर डी इज इक्वल टू, ह्याच्यासाठी बघा काय येत आहे, ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ए इज इक्वल टू किती आपल्याकडं 1 आहे इथं, बी इज इक्वल टू किती आपल्याकडं मायनस रूट 2 एम आहे, कारण डी आपल्याकडं व्हेरिएबल आहे आणि एम कॉन्स्टंट आहे, आणि सी आपल्याकडे किती एम स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर हे ह्याच्यामध्ये जर अप्लाय केलं आपण तर काय मिळतंय, मायनस ऑफ बी मायनस रूट 2 एम प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर जर केला तर लिहितो मायनस रूट 2 एम ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ऑफ 4ab. 4a किती आपल्याकडे 1 आहे, बी 4ac किती येते, हा 1 आहे आणि सी किती आपल्याकडे एम स्क्वेअर आहे, म्हणजे 4m स्क्वेअर झालं डिवायडेड बाय 2a 2 इंटू 1. हे असं झालं. देन नेक्स्ट बघा, आफ्टर दॅट d इज इक्वल टू मायनस मायनस काय बनले आपल्याकडे प्लस बनले, जे रूट 2 एम असं झालं प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ, ह्याचा स्क्वेअर केला तर काय झालं, मायनसचा स्क्वेअर प्लस झाला, रूट 2चा स्क्वेअर 2 येत आहे आणि एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर झाला, 2m स्क्वेअर मायनस 4m स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आले. तर d इज इक्वल टू रूट 2m प्लस और मायनस हे किती येते आपल्याकडं 2m स्क्वेअर मायनस 4m स्क्वेअर. व्हॉट वी गेट, ह्याचं जर सबस्ट्रॅक्शन घेतलं तर आपल्याला काय मिळेल, मायनस 2m स्क्वेअर मिळेल डिवायडेड बाय 2. आणि जर आपण याचं रूट काढलं तर आपल्याला काय मिळत आहे, d इज इक्वल टू रूट 2m प्लस और मायनस एम स्क्वेअरचं रूट m येतं आहे, 2चं रूट 2m झालं, मायनससाठी आय लिहिलं आपण डिवायडेड बाय 2. हे असं आलं. देअरफॉर d इज इक्वल टू, ह्याचं जरा सिम्प्लिफिकेशन जर आपण केलं, सेपरेट जर टर्म घेतल्या तर आपल्याला काय मिळू शकतंय, रूट 2 डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतंय 1 बाय रूट 2m प्लस और मायनस 1 बाय रूट 2mi हे मिळालं. बरोबर, हे प्लसमध्ये मिळालं. ठीक आहे. सेम इथं बघा, ह्याच्यामध्ये जर बघितलं या सेकंडसाठी जर आपल्याकडे ए बघितला तर आपल्याकडे 1 आहे, बी आपल्याकडे बघितला तर प्लस रूट 2 dm आहे, प्लस रूट 2 m आहे, आणि सी आपल्याकडे किती आहे एम स्क्वेअर आहे. बाकीच्या सगळ्या टर्म आपल्याकडे आहे तशा आहेत, फक्त बघा हा जो इथं आपण -1 मायनस रूट 2 घेतलेला आहे, इथं प्लस रूट 2 आहे, म्हणजे जर आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर हे मायनस इथं नसेल, फक्त प्लस असेल, म्हणजे फक्त ही वाली टर्म काय येणार आहे आपल्याकडे मायनस असणार आहे.
बिकॉज ऑफ हे मायनस मायनस कॅन्सल झालं आहे, इथं मायनसच नाही आहे, दॅट्स वाय दुसरं सोल्युशन काय मिळेल, सिमिलरली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर -√2m किंवा डायरेक्टली सोल्युशन लिहिलं तर ही वाली टर्म मायनस बनते, d इज इक्वल टू -1/√2m प्लस और मायनस 1/√2mi. ह्याच्यामध्ये नो चेंजेस, इथं काही स्क्वेअर आहे त्याच्यामुळे इथं काही चेंज होत नाही, इथं फक्त चेंज होईल. हे आपल्याला दोन रूट्स मिळाले, हा एक मिळाला नाही हा एक मिळाला. ह्याच्यामध्ये दोन रूट आहेत आणि ह्याच्यामध्ये दोन रूट आहेत, हे टोटली 4 रूट मिळाले आपल्याला. देअरफॉर y इज इक्वल टू, ह्याच्यासाठी सोल्युशन आपण काय लिहिणार मग, फर्स्ट ह्याच्यासाठी e⁻1/√2mx इन द ब्रॅकेट c1 cos of beta m/√2x plus c2 sin of m/√2x. हा झाला ह्याच्यासाठी. नेक्स्ट बघा, ह्याच्यासाठी काय लिहिणार आपण, प्लस ह्या ठिकाणी हा मायनस आहे, दॅट्स e⁻m/√2x इन द ब्रॅकेट c3 cos ऑफ, इथं किती आहे आपल्याकडं m/√2x प्लस c4 sin ऑफ m/√2x. दॅट्स द सोल्युशन. हे झालं त्याचं सोल्युशन. ओके, आता हे एवढे डिफरंट टाईपचे आणि त्याच्यावरती करस्पॉन्डिंग जेवढे टाईप होते आपण त्याच्यावरती आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे. थँक्यू.